नमस्कार मित्रांनो, बघूया समृद्धीच्या फास्टेस्ट अपडेट। पहिली महत्त्वाची अपडेट आहे ज्यात समृद्धीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आता घाई झालेली आहे। यात 700 किलोमीटर पैकी 620 किलोमीटर रस्त्याचे काम हे डिसेंबर 2020 पर्यंत आपल्याला झालेले दिसेल। यासाठी या रस्त्यांचे काम करणाऱ्या कंपन्यांना सूचना करण्यात आल्या असून प्रत्येक कंपनीला आपले काम हे 30 महिन्यातच करायचे आहे। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो की आतापर्यंत जेवढे पण रस्ते महामार्ग झाले त्यांना पूर्ण होईपर्यंत खूप वेळ लागलेला आहे, तर मग हा समृद्धी महामार्ग 30 महिन्यात कसा पूर्ण होईल? या त्या कंपन्यांशी करार करतानाच काही अटी घालून देण्यात आल्या आहे। जर या कंपन्यांनी वर्क ऑर्डर दिल्यापासून जर 30 महिन्यात काम पूर्ण केले नाही तर त्यांना पेनल्टी बसेल, म्हणजेच दंड आकारला जाईल व हा दंड बऱ्यापैकी आहे जे की कोणतीच कंपनी भरायला तयार नसेल। त्यामुळे डिसेंबर 2020 पर्यंत 620 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले असेल व उरलेले 80 किलोमीटर रस्त्याचे काम पुढील 6 महिन्यात म्हणजे जून 2021 पर्यंत झालेले असेल। या 80 किलोमीटरला उशीर होण्याचे कारण काही भौगोलिक परिस्थिती आहे। यात ठाणे ते इगतपुरी घाट असल्याने तिथे बोगद्यासाठी तसेच इतर 14 बोगदे तसेच 25 अतिउंच पूल यासाठी 6 महिने लागणार आहे, कारण बोगदे व पूल बांधण्यास थोडा टाइम द्यावा लागतो। हा टाइम पिरियड आता जानेवारी 2019 ला सुरू झालेला असून तो जून 2021 पर्यंत म्हणजेच 30 महिन्यात हा महामार्ग आपल्याला झालेला दिसेल। एक लक्षात घ्या, सगळेच कामं हे ॲट अ टाइम सुरू झालेले आहे। यात पूल, बोगदे बांधणी, अंडरपास बांधणी सगळेच एकाच वेळेस केले जाईल। नंबर 2, महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्गाला डिफेन्स इंडस्ट्री कॉरिडॉर घोषित करण्याबाबत केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे। या डिफेन्स इंडस्ट्री कॉरिडॉर नेमकं म्हणजे काय हे बघूया। जर केंद्र शासनाने या महामार्गाला डिफेन्स कॉरिडॉर म्हणून घोषित केले तर महामार्गालगत संरक्षण खात्याला लागणाऱ्या शस्त्र व बंदुकीच्या गोळ्या व इतर प्रकारचे उद्योग येतील। त्यातून तिथे उद्योग घेऊन त्या शस्त्रांची निर्मिती झाल्यास ते अतिजलद या महामार्गाद्वारे पोहोचवता येऊ शकते। तसेच आपल्याला माहीतच आहे की समृद्धी महामार्गावर गरज पडल्यास हवाई दलाची लढाऊ विमान देखील उतरायची सोय असणार आहे। या महामार्गाला जर डिफेन्स इंडस्ट्री कॉरिडॉर म्हणून घोषित केले तर केंद्राकडून मग या महामार्गासाठी अतिरिक्त निधी मिळू शकतो, ज्यामुळे राज्य सरकारचा पैसा वाचण्यास मदत होईल। तुर्तास हा प्रस्ताव केंद्राकडे असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे। नंबर 3, समृद्धी महामार्गासाठी आता पैशाची व्यवस्था झालेली असून सरकार बऱ्याच वित्तीय संस्थेकडून कर्ज घेत आहे। या वित्तीय संस्था नेमकं कोणत्या व त्या किती कर्ज देत आहे आपण पुढील व्हिडिओत बघूया। समृद्धी महामार्गाचे काम हे 30 महिन्यात कंप्लीट होणार आहे। तोपर्यंत या कर्जावरील व्याज राज्य शासन भरणार आहे आणि एकदा हा महामार्ग सुरू झाल्यावर मग हे कर्ज MSRDC फेडणार आहे, कारण काम पूर्ण होईपर्यंत MSRDC हे कर्जावरील व्याज भरण्यास तयार नव्हते। त्यामुळे राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे। नंबर 4, समृद्धीसाठी लागणाऱ्या सगळ्या जागेची भूसंपादन झाल्याची समजत आहे। यापैकी 90% शेतकऱ्यांना पैसे मिळालेले असून उरलेले 10% लोकांना वाटप होत आहे आणि होणार आहे। हे जे 10% राहिले आहे त्यातील काही कौटुंबिक वाद आहे, तर काही जण उपलब्ध नाही, तर काही कौटुंबिक वाद न्यायालयात पोहोचले आहे, तरी हे वाद क्लिअर होत आहे। त्यामुळे उरलेल्या शेतकऱ्यांना समृद्धीचा मोबदला लवकरात लवकर मिळेल। आतापर्यंत जवळजवळ 6600 करोड रुपये वाटप शेतकऱ्यांना झालेले आहे। तर मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या अपडेट। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।